जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे आत्मचरित्र कोणत्या महाराष्ट्रीयन नेत्याचं आहे? मित्रांनो, हे जे आत्मचरित्र आहे हे सुशील कुमार शिंदे यांचं आहे. लक्षात ठेवा, सुशील कुमार शिंदे यांचं 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे आत्मचरित्र असून नुकतंच याचं प्रकाशन करण्यात आलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणता देश हा न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आता न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा मेक्सिको हा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे. मित्रांनो, मेक्सिकन नागरिकांनी या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता, पण बहुमत असलेल्या सरकारने हे विधेयक 86 विरोधात 41 मतांनी मंजूर केला आहे. आता या निर्णयामुळे मेक्सिकोमधील सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाबरोबरच स्थानिक पातळीवरील न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा जनतेद्वारे करण्यात येईल. मेक्सिको हा देश मॅपमध्ये पहा. मेक्सिकोच्या उत्तरेला अमेरिका तर दक्षिणेला ग्वाटेमाला हा देश आहे. मेक्सिकोचे सध्या राष्ट्रपती हे अँड्रेस मॅन्युअल लोपेस ओब्राडोर आहेत. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी आहे. तर या देशाचं चलन मेक्सिकन पेसो आहे. आता ही न्यूज पहा. मित्रांनो, आता नुकताच दूरदर्शनचा 65वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. बरं, आता हे जे दूरदर्शन आहे या दूरदर्शन प्रसारणाची सुरुवात कधी करण्यात आली? तर या दूरदर्शन प्रसारणाची सुरुवात देशामध्ये 15 सप्टेंबर 1959 रोजी करण्यात आली होती व या 15 सप्टेंबरला या घटनेला 65 वर्ष पूर्ण झाली आहेत. मित्रांनो, एक्झाममध्ये आता आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणाचं उद्घाटन हे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. दूरदर्शनविषयी इतर माहिती सांगायची झाली तर 1975 पर्यंत दूरदर्शन हे ऑल इंडिया रेडिओचा भाग होते. त्यानंतर 1 एप्रिल 1976 रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा ते स्वतंत्र विभाग बनला व नंतर त्याला प्रसार भारतीच्या नियंत्रणाखाली आणण्यात आलं. सध्या आता दूरदर्शनच्या 6 राष्ट्रीय, 22 प्रादेशिक तर 1 आंतरराष्ट्रीय वाहिनी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाने चंद्रयान-1 या रिसर्च सॅटेलाइटचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले? तर हा जो चंद्रयान-1 सॅटेलाइट आहे हा इराण या देशाचा आहे. मित्रांनो, इराणने नुकतेच Q100 या रॉकेटद्वारे हे सॅटेलाइट प्रक्षेपित केलं असून या सॅटेलाइटचं वजन किती आहे? तर 60 किलो इतक्या सॅटेलाइटचं वजन आहे व या सॅटेलाइटला पृथ्वीपासून 550 किलोमीटर अंतरावर सोडण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 14. चौथ्या ग्लोबल बायो इंडिया परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी 4थी ग्लोबल बायो इंडिया परिषद आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व ही परिषद 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान पार पडलेली आहे. या परिषदेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं होतं? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ही परिषद आयोजित केली होती व या परिषदेची थीम जैव तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि बायो मॅन्युफॅक्चरिंग मधील संभावना, संधी आणि जैव अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रभाव अशी होती. आता हा प्रश्न पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान अल-नजाह हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो? तर हा जो अल-नजाह युद्धाभ्यास आहे हा भारत आणि ओमान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा या युद्धाभ्यासाची 5वी आवृत्ती 13 सप्टेंबर पासून ओमानमधील सलालाह येथील रबकुट ट्रेनिंग एरियामध्ये सुरू झाली आहे. हा युद्धाभ्यास कधीपर्यंत चालेल? तर 26 सप्टेंबर पर्यंत हा युद्धाभ्यास चालणार आहे. बरं, या युद्धाभ्यासाची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2015 मध्ये या युद्धाभ्यासाची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती व हा युद्धाभ्यास दर 2 वर्षांनी रोटेशन पद्धतीने आयोजित केला जातो. म्हणजेच या आधी 2022 मध्ये हा युद्धाभ्यास भारतात आयोजित करण्यात आला होता, तर आता 2024 मध्ये याचं आयोजन ओमानमध्ये करण्यात येत आहे. याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की ईस्टर्न ब्रिज हा युद्धाभ्यास भारत आणि ओमान या देशादरम्यान आयोजित केला जातो. पण हा जो ईस्टर्न ब्रिज युद्धाभ्यास आहे हा दोन्ही देशामधील हवाई दलामध्ये आयोजित केला जातो आणि अल-नजाह हा युद्धाभ्यास हा दोन्ही देशातील लष्करात आयोजित केला जातो. युद्धाभ्यासाची सुद्धा 20वी आवृत्ती 9 सप्टेंबर रोजी सुरू झाली आहे. हा युद्धाभ्यास 22 सप्टेंबर पर्यंत राजस्थानमध्ये चालणार असून भारत आणि अमेरिका या 2 देशादरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. वरून युद्धाभ्यासाची 22वी आवृत्ती नुकतीच पार पडली आहे. हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. उदार शक्ती भारत मलेशिया, मित्रशक्ती भारत श्रीलंका, नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड, जिमेक्स युद्धाभ्यास भारत जपान, तर्कश युद्धाभ्यास भारत अमेरिका, शक्ती युद्धाभ्यास भारत फ्रान्स, दशलिक युद्धाभ्यास भारत उझबेकिस्तान, IMT ट्रायलेट भारत मोझांबिक टांझानिया, टायगर ट्रायम्फ भारत अमेरिका, लिमितीय भारत सेशेल्स,
तर समुद्र लक्ष्मण हा युद्धाभ्यास भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 6. UN महासभेने कोणत्या तारखेस जागतिक ग्रामीण विकास दिन साजरा करण्याची घोषणा केली? तर नुकतेच आता UN महासभेने 6 जुलै या तारखेस जागतिक ग्रामीण विकास दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास यावर आपल्याला प्रश्न पाहण्यास मिळेल. तर लक्षात ठेवा, जागतिक ग्रामीण विकास दिन हा 6 जुलै रोजी साजरा करण्यात येणार असून पहिल्यांदा हा दिवस 2025 मध्ये साजरा करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 7. 12 सप्टेंबर रोजी यशस्वी चाचणी घेतलेल्या व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू सरफेस एअर मिसाईलची निर्मिती कोणी केली आहे? मित्रांनो, जे व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू सरफेस एअर मिसाईल आहे याची निर्मिती DRDO आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी मिळून केली आहे. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. या मिसाईल विषयी सांगायचं झालं तर या क्षेपणास्त्राचे वजन हे 170 किलो असून याची लांबी ही 12.9 फूट इतकी आहे. हे क्षेपणास्त्र 80 किलोमीटर पर्यंत मारा करू शकते व हे क्षेपणास्त्र कमाल 52,000 फूट उंचीपर्यंत पोहोचू शकतं. याचा कमाल वेग हा 4.5 मॅक इतका असून या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र 360 अंशात फिरून आपल्या लक्ष्याला नष्ट करते. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की या VLSR सॅमची चाचणी कोठे घेण्यात आली? तर ओडिशातील चांदीपूर बेटावर या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत किती वर्ष वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे? तर आता या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 70 वर्ष वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयापर्यंतची मोफत उपचार सुविधा मिळते व आता या नवीन निर्णयानुसार एखाद्या कुटुंबात 70 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी अतिरिक्त 5 लाख रुपयांचे कव्हरेज उपलब्ध असणार आहे. बरं, ही योजना कधी लॉन्च करण्यात आली होती? तर 13 सप्टेंबर 2018 रोजी ही योजना लॉन्च करण्यात आली होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय अभियंता दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय अभियंता दिवस आहे हा दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 15 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 15 सप्टेंबर रोजी डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांची जयंती असते व त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा भारत सरकारने 1968 मध्ये केली होती. त्यानुसार 15 सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा केला जातो. यासह 15 सप्टेंबर रोजीच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सुद्धा साजरा करण्यात येतो. पहिल्यांदा हा दिवस 2008 मध्ये साजरा करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर हे बेट आता कोणत्या नावाने ओळखले जाईल? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.